फ्युजन सर्जरी किंवाची फ्युजन प्लस फिक्सेशन सर्जरी म्हणजे काय? त्यामुळे फ्युजन किंवा फिक्सेशन आवश्यक असल्यास सामान्यतः शस्त्रक्रियेचे संकेत संसर्ग, आघात किंवा मणक्यामध्ये काही अस्थिरता असल्यास क्वचित रिव्हिजन स्पाइन सर्जरीसाठी देखील आम्हाला येथे फिक्सेशन आणि फ्युजन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. म्हणून जर मणक्यामध्ये स्पॉन्डिलोलिस्थेसिस त्या स्वरूपात अस्थिरता असेल म्हणजे एक हाड दुसऱ्या हाडावर घसरत असेल तर त्यामुळे अस्थिरता येते. सामान्यतः हे वयानुसार घडते जेव्हा डिस्कच्या ऱ्हासासह सांध्याचा ऱ्हास होतो. क्वचितच पार्स इंट्राआर्टिक्युलरिस नावाच्या हाडांच्या एका भागामध्ये तुटल्यामुळे असे होऊ शकते ज्यामुळे लायटिक लिस्टेसिस म्हणून ओळखली जाणारी समस्या उद्भवते. टी-टेल-टाइक-टेफ शस्त्रक्रियेची पुनरावृत्ती मणक्याच्या शस्त्रक्रियेच्या प्रकरणांमध्ये देखील आवश्यक असू शकते जेव्हा रुग्णाने पूर्वीची स्लिप डिस्क सर्जरी किंवा डिस्क काढण्याची शस्त्रक्रिया केली होती आणि नंतर पुन्हा त्याच स्तरावर डिस्क प्रोट्रूशन होते ज्यामुळे लक्षणे उद्भवतात. त्यानंतर आम्ही कधीकधी वर फिक्सेशन आणि फ्युजन शस्त्रक्रियेच्या स्वरूपात पुनरावृत्ती शस्त्रक्रिया करतो. आता हे मायक्रोस्कोपिक पद्धतीने किंवा एंडोस्कोपिक पद्धतीने करता येते. जेव्हा आपण सूक्ष्मदर्शकाखाली करतो तेव्हा चिरा मणक्याच्या मध्यभागी येतो. तो एक लहान चिरा असतो ज्याद्वारे आपण स्क्रू आणि रॉड ठेवतो आणि आपण हाडांच्या दरम्यान कृत्रिम स्पेसर किंवा पिंजरा ठेवतो. मायक्रोस्कोप वापरून आपण मज्जातंतू उघडतो. त्यामुळे एकूणच ही अतिशय सुरक्षित आणि परिणामकारक शस्त्रक्रिया आहे. अशीच प्रक्रिया एंडोस्कोपिक किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीद्वारे देखील केली जाऊ शकते. अशावेळी चिरा मणक्याच्या बाजूला येतो, म्हणजे मध्यभागी नाही तर मणक्याच्या बाजूला थोडासा असतो आणि त्याद्वारे आपण नळ्या टाकतो आणि पिंजरा, स्क्रू, रॉड टाकणे आणि उघडण्याची संपूर्ण शस्त्रक्रिया करतो. मज्जातंतू. त्यामुळे वर फ्युजन शस्त्रक्रिया करण्याच्या या दोन अतिशय सुरक्षित आणि प्रभावी पद्धती आहेत. जर शस्त्रक्रिया योग्य कारणास्तव आणि योग्यरित्या दर्शविलेल्या रुग्णावर केली गेली तर त्याचे परिणाम खूप चांगले आहेत. साधारणपणे आम्ही शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी रुग्णाला चालायला लावतो आणि रुग्ण आरामात उभा राहू शकतो आणि चालू शकतो. शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी आम्ही रुग्णाला घरी पाठवतो. धन्यवाद.